तर कसं आहे बघ, मी तुमचा लाडका महेश. तर शाखा नंबर 40च्या ओपनिंगला आपले महेश आलते. त्यांचं मी पहिलं तर मनापासून आभार व्यक्त करतो. वेळ काढून आपल्या ओपनिंगसाठी आले. तर भाऊचं म्हणजे पब्लिक जी क्रेज होतं आम्ही बघितलं एकदम राडा आहे राडा. भाऊवर प्रेम त्याचं कायम स्वरूपी आमच्या सगळ्यांवर राहू द्या आणि भाऊला सपोर्ट करत राहा. तर कसं आहे पब्लिक, मी तुमचा लाडका ऐक ना रुद्र, तुला शेक भारी रे. ऐक ना दादा, ते शेकचं सोड, तू इथं काम करतो का बरं रे? तू असं का बरं क्वेश्चन विचार राहिला? अरे भाई, तू तिकडे तर बघ. इलाय ना लहानपणापासून अशी कच्ची बाजरी काही सवय आणि ती तर खातीच खाती मला देत होती. तुमच्या मित्रमैत्रिणीला आहे का अशी काही सवय? तेवढं कमेंट करून सांगा बरं. तर कसं आहे पब्लिक, मी तुमचा लाडका महेश. आमच्या वहिनी ना मेकअप आर्टिस्ट आहे. मग काय डेलीचा मेकअप ठरलेलाच राहायचा. आता आम्ही निघलो होतो आता शूटच्या लोकेशन वरती. जाता जाता पोरीला पण घेऊन टाकलं, कारण की तेवढंच कुठं पण गेलं नाही खर्च पाणी करत असती. जग की कोई रीत न जाने मैं तो बस लोकेशन वरती पोहोचल्यानंतर मस्त परशुभाऊन त्यांनी कॅमेऱ्यांची सेटिंग वगैरे केली. ह्या पोरीला तर काही काम नाही राहत, नुसतीच आपली बडबड करीत राहती. पण मी कामाचा माणूस आहे बरं का. आता आम्ही नेक्स्ट लोकेशन वरती गेलतो. जंगलात आम्ही दूर सुद्धा केलता. आता सगळं शूट कम्प्लीट झालं. आम्ही आता घरी निघलो होतो. लई जणांच्या मला कमेंट येते का दादा तू टीका लावत जा, पण याच्यामध्ये बघा टीका लावलेला असतं, पण ते कसं आता शूट मध्ये ना तो पुसून जातो. घरी आल्यानंतर तर श्रावण मस्त पैकी सगळे घर बिर झाडून घेतात आणि ही पोरगी मस्त इथं गेम खेळत बसली. जाऊ दे आता काय, शेवटी आम्ही पोरच, आम्ही तरी आमचं दुःख कोणाला सांगणार आहे. आता पुन्हा रेडी झालतो. आता आम्हाला नेक्स्ट लोकेशन वरती जायचं होतं. हे थोडं दरवाजाच्या तिथं पण थोडंसं वाकलं होतं. नाशिक मध्ये कोणी करते का याच्यावर काम? तेवढं कमेंट मध्ये सांगा बरं. आणि पब्लिक तुम्हाला बिहाइंड द सीन कसे वाटतं आणि नेक्स्ट शूट कोणत्या सिटी मध्ये करायचं तेवढं कमेंट मध्ये नक्की सांगा. अरे महेश, इतके वेळ तर तुला डिप्रेशन मध्ये होता, आता कसं काय अचानक खुश झाला? उद्या माझं क्लिनिक संपल्यानंतर पार्क मध्ये भेट. तसं मला वेळच नाहीये, पण भेटच ना. चालला रे. अरे इथंच आलोच. अरे वा, खूपच लवकर आला. खरं सांग का, तुझ्या कॉलनीच माझा मूड बदलला. ऐक मी, ते वातावरण खूपच भारी आहे ना. पण त्या वातावरणापेक्षा ना मला तू इथं बोलवलं ते बघूनच लय बरं वाटलं. मग माझं नर्सिंग प्रोफेशन बरं चाललंय वाटतं. हा ना यार, तू तर औषधच आहे, शब्दांनीच इलाज केला. ऐक ना बाई, तिकडे बघ किती भारी आहे, तिकडे बसू आपण. ठीक आहे चल. काय रे महेश, असं का वाटतंय तू मनात काहीतरी ठेवतोय? सगळ्यांना वाटतंय मी ठीक आहे, पण आतून एकदम एकटा पडलोय का. ते पण तुला असं का वाटतं? अगं सगळं भारी चालल्यासारखंच आहे ग, पण मन एकदम गोंधळून गेलोय. सकाळी मी तर लय टेन्शन मध्ये होतो. तुझा कॉल आला ना, लय भारी वाटून गेलं माहितीये का. अरे तू टेन्शन नको घेऊ रे, मी आहे ना तुझी मैत्रीण. एक मैत्रीणच मन हलकं करू शकते. अगं म्हणून तर तुझ्या एका कॉलवर तुला भेटायला आलोय. आपल्या संकटात आपला हात धरून उभी राहावी अशी एक तरी सखी प्रत्येकाकडे असावी.